साताऱ्यातल्या फलटणमधल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या करण्यात आल्याचं उघडकीला आलेलं होतं। मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे। त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना फाशी द्या अशी नातेवाईकांची मागणी आहे। न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा देखील आता नातेवाईकांनी घेतल्याचं समजतंय। 2 महिन्यापूर्वी एक नोट लिहून ठेवली होती, कारण तिला दबाव त्रास आहे। ह्या कर्मचाऱ्याकडून, पोलीस कर्मचाऱ्याकडून, डॉक्टरांकडून, कोणाकडून, राजकीय पुढाऱ्याकडून दबाव आहे। पण त्याच्यामध्ये फक्त ते कर्मचारी काहीतरी नाव आहेत कोणाची, 4-5 जणांची, त्यांच्याकडून दबाव आहे म्हणून मला त्रास आहे म्हणून त्याचं लिहून ठेवून ती फिर्याद द्यायला गेली ती। पण ती फिर्याद पोलीस प्रशासनाने घेतली नाही। तिला त्या टायमाला न्याय दिला, ते कुणीच दखल तिच्यावर दिली नाही। पण तिने आम्हाला काही कळून दिलं नाही, त्यामुळे आम्ही काही त्याचं लक्ष दिलं नाही। आकर्षवतीने ते जीवन संपवलं, पण आम्हाला कोणाला काय माहीत होऊन दिलं नाही। आज ते बी आम्ही डेड बॉडी सातारा जिल्हा रुग्णालयात घेऊन आलो। त्या टायमाला पत्रकार बंधूंनी तिच्या हातावर जे लिहिलेलं आहे ते आम्हाला काय अगोदरचं 12 वाजता 9 वाजता आम्ही इथं पोहोचलो, तोपर्यंत 4, 5, 6 तास उलटले, पण आम्हाला त्यांनी बॉडी उघडून दिली नाही, काहीच करून दाखवून दिले नाही। वर घेऊन फोटो काढून दाखवलं होतं। आम्ही जे वाचलं तर इतकं चारित्र्य होते, आज सांगासारखं नाही असं लिहून हे केलं आहे। त्याच्यामुळे मी माझ्या न्याय भेटल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही। तर नातेवाईकांनी आता आपला जो पवित्रा आहे तो बोलून दाखवलेला आहे। न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं नातेवाईक म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।